कुठं बाहेर जायचं म्हणलं की गाडी चेक करायला पाहिजे आधी. हलगर्जेपणा करून चालत नाही हो, नाहीतर कुठं तर घाटातच अडकायचं मधी. म्हणून तर मला पण आंघोळीला उशीर झाला आणि ह्यो सकाळ सकाळचा आंघोळ बिंगोळ करून लवकर घरासमोर आला. ह्यो आलाय ते आलाय, ह्या दोघांनी थांबवलेलं हे रस्त्यावर. मग आणलं मी पण घरात आणि बसवलं सोप्यावर आणि म्हणलं बसा तुम्ही, मी आवरतो तवर. आणि जरा कुठं आमची बॉडी व्हायला लागली आणि आम्ही शायनिंग नाही मारली असं होईल वय. चांगले कपडे घालून सेंट मारून आता म्हणलं जावं, तेवढ्यात काकाने असं का म्हणावं, तू येणारच. आवरलंय कशा लापाटागत माझी पण येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी गत झाली. तरी पण पुढे जाऊन गाडीत मी जागा धरली. इकडं व गेल्याला मोठ्या तोंडानं गाडी चालवायला मागायला, ह्याला हक्काला लावला की माग बसायला. घाटात तर मोठ्या थाटात आणलेले हिंनी, पण जायचं कुठं आहे तीच नेमकं सांगत नव्हतं कुणी. गाडी लावलेली की इथं डिझेल भरायला आणि ह्यो आला इथं पण ह्याचं तोंड दावायला, मी डिझेल भरलंय म्हणून सांगायला. बघत बघत कळलं की आणलं हिंनी विट्याला. लागलेलो आम्ही बी गाडीतच नाचायला आणि जरा पुढे जाऊन ही भिऊ घाटातच लागलेली की दुकानातलं कुरकुरं वाढायला. ही लागलेली की आम्हाला कुरकुरन बॉब्यावर भागवायला. आम्ही पण मग कुरकुर आणि बॉब्या खाऊनच्या खाऊन आणि नेलं नाश्त्याला. पार्किंगला लावली की वेरणा आणि आता बसाय कोणतरी पाहिजे की प्रेरणा. इथं पांढरा शर्ट घातल्यामुळे मी पण पुढाऱ्यागतच जाणार होतो ऑर्डर द्यायला, पण ही दोघं पुढे गेलेले बघून कळलं इथं आपल्यालाच लागतंय वाटतं घ्यायला. सेल्फ सर्व्हिस. आता आम्ही खातो, बाकीचं पुढच्या व्लॉग मध्ये धावतो.